नर्सिंग कॉलेजच्या कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. तासगावमधील नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कथित गैरप्रकारांविरोधात अखेर आवाज उठवला आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज, तासगाव येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महाविद्यालयातील विविध गंभीर बाबींची चौकशी करण्याची मागणी केली. महाविद्यालयात आवश्यक शिक्षकांची कमतरता, प्रयोगशाळांचा अभाव, नियमित अध्यापन न होणे, विद्यार्थ्यांना क्लिनिकल प्रशिक्षणापासून वंचित ठेवणे तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा न मिळणे असे गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आलेत. याशिवाय शिष्यवृत्तीच्या रकमेसंदर्भातील व्यवहार, फी पावत्या, परीक्षा व निकाल प्रक्रियेतील कथित आर्थिक गैरप्रकार याबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थी व पालकांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा, मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा व बँक खात्यांचा परस्पर वापर करून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान या आरोपांमुळे तासगाव परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. नमस्कार, माझे नाव क्षितिजा दिलीप कांबळे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज ऑफ तासगाव ह्या कॉलेजमध्ये शिकत आहे. आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस खूप काय आश्वासनं दिलीत मॅडमांनी की तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतो. कॉलेजची फी आहे 55,000 तरी आमच्याकडून 80,000 घेतली जाते. आमच्या कॉलेजला लॅब नाही, कोणत्या सोयीसुविधा नाहीत. प्रॅक्टिकलला हॉस्पिटलला 8-8 तासाची ड्युटी लावतात, त्याचं पेमेंट मॅडम स्वतः घेतात. परत लॅब नाही, प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये करायला पाहिजे ते आम्हाला हॉस्पिटलला पाठवतात. लेक्चर होत नाहीत. कॉलेज चालू व्हायच्या आधी आम्हाला प्रॅक्टिकलला पाठवलंय. आमची अजून लॅम्प लाइटिंग घेतली नाही, शपथविधी घेतली नाही नर्सिंगची आणि आम्हाला हॉस्पिटलला पाठवलंय. पालकांना घेऊन गेलो आम्ही, पहिलाच आमचे सगळे प्रॉब्लेम सांगायला गेलो तर तिथं कोण प्रिन्सिपल नाही. पालकांना घेऊन गेलो तर डायरेक्ट पालकांची लायकी काढतात. तुमची पोरीनं शिकवायची तुमची लायकीच नाही अशा भाषेत बोलतात मॅडम. त्यामुळे त्यानंतर आम्ही पालकांना घेऊन गेलोच नाहीत. आमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगायला तिथं कोण प्रिन्सिपल नाही. तिथे एक क्लार्क मॅडम आणि डॉक्टर भारती पाटील मॅडम. त्या भारती पाटील मॅडम कोण आहेत त्या कॉलेजच्या हे सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. त्या कॉलेजला प्रिन्सिपल नसल्यामुळे 3-4 व्यक्तींच्या साईन आमच्या बोर्डच्या रिसीटवरती म्हणा, आयडेंटिटीवरती प्रत्येक व्यक्तीची वेगळी साईन आलेली आहे. त्यामुळे नक्की प्रिन्सिपल कोण आहेत हे पण माहिती नाही. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे ह्या नावाखातीर आम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय. खरं त्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांचा काहीच रोल नाहीये. हे चैतन्य एज्युकेशन सोसायटीचं संस्था आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला मॅडमांनी काय सुद्धा प्रोव्हाइड केलं नाही. आम्हाला एक्झाममध्ये लेक्चर होत नाहीत म्हणून एक्झामला पास करतो म्हणून एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत पण आम्हाला पास केलं नाहीत. आम्ही ऑनलाईन आमचा रिझल्ट बघितला आहे, आम्ही पास आहे. खरं फर्स्ट इयरचा रिझल्ट मार्कशीट त्यांनी दिलेली नाहीये आणि आम्हाला लेक्चरला क्लार्क मॅडम शिकवत आहेत जे की आमच्यासोबत ॲडमिशनला आल्या होत्या स्टुडंट म्हणून. त्यांना क्लार्क म्हणून घेतलंय आणि आता त्यांनाच आमचे लेक्चरला घेतात. ह्याचे सगळे रेकॉर्डिंग पुरावे आहेत. आमच्याकडून एक्झामसाठी एक्स्ट्रा पैसे घेतलेले त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग सगळे आहेत. आमचं कॉलेज दाखवले त्यांनी इन्स्पेक्शनला वेगळं आणि आम्हाला शिकवतात वेगळ्या कॉलेजमध्ये जिथं फक्त एक क्लासरूम आणि एक ऑफिस हे 2च आहेत. आम्ही आता सेकंड इयरचे स्टुडंट आहेत तर फर्स्ट इयरचे पोरं आल्यानंतर ते बाहेर जातात ग्राउंडमध्ये आणि आम्हाला आमचं जेव्हा लेक्चर होईल तेव्हा मग त्यांना बोलवतात. कॉलेजचं टायमिंग 8चा असेल तर गेट ओपन 8 वाजता कधीच होत नाही. तिथं आम्ही जाऊन बाहेर थांबतोय. पोरं शेजारची पोरं तिथं क्रिकेट खेळतात. तिथं अजिबात सेफ नाही. वॉशरूम चांगलं नाही. काही मुलींना UTI बसला आहे. वॉशरूम चांगलं नाही. वरून खिडक्या आहेत. सगळे शेजारची ते मुलं सगळे बघू शकतात असं कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये शिपाई नाही. त्या कॉलेजमध्ये पिण्यास पाण्याची सोय नाहीये. आमची मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आतापर्यंत आम्ही कॉलेजवरती विश्वास ठेवला की आज ना उद्या व्यवस्थित सगळं होईल. सेकंड इयर होत आलं खरं आजपर्यंत काय सुद्धा व्यवस्थित झालं नाही. आता आमची ह्या सगळ्यांचीच एक मागणी आहे की आम्हाला ट्रान्सफर करून पाहिजे आहे. कॉलेजच नको आहे आम्हाला. ते आम्ही स्टुडंट सुद्धा आणि आमचे पॅरेंट्स सुद्धा त्या कॉलेजवरती आता भरती मॅडमवरती विश्वास ठेवू शकत नाही. आम्हाला ट्रान्सफर लेटर पाहिजे. आम्ही दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर करणार आहे. 3rd साठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहोत.